हिंदू अंधभक्तीतून डोळे कधी उघडणार असा प्रश्न विचारलाय सामनानं। केंद्रीय यंत्रणा विरोधकांना छळण्यासाठी आहेत, अशानं हिंदूंचं रक्षण कधी होणार असं सामनामधून विचारण्यात आलंय। महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गृह खातं, पोलीस, गुप्तचरांचा वापर राजकारणासाठी करतात। विरोधकांना छळण्यासाठी, सरकार पाडण्याच्या बनवण्याच्या खेळासाठी, आमदार खासदारांच्या फोडाफोडीसाठी करतात। 365 दिवस त्यांचं डोकं त्याच कट कारस्थानात गुंतून पडल्यावर राष्ट्रीय सुरक्षेचा विचार कसा होणार? हिंदू मेल्यावर मातम करून मुसलमान आणि पाकड्यांच्या नावानं बोंबा मारून मतं मागणं हा यांचा पिढीजात धंदा आहे। पुलवामात तेच झालं। पहलगाम हल्ल्याची तीच गत होईल। हिंदू जागा कधी होणार? अंधभक्तीतून डोळे कधी उघडणार? काश्मीरातील हिंदू नरसंहाराची जबाबदारी घेऊन शहांनी राजीनामा द्यायला हवा। भाजप काळात काश्मीर अशांत आहे। संपूर्ण देशातच धार्मिक द्वेषाचं वातावरण निर्माण केल्यावर दुसरं काय होणार? काल हल्ला झाला त्या ठिकाणी 2000 पर्यटक होते। त्यांच्या सुरक्षेसाठी एकही जवान किंवा पोलीस नव्हता। कुठे गेले ते जेम्स बॉन्ड म्हणून मिरवणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार? पंतप्रधान मोदी वारंवार सांगत असतात, हा देश सुरक्षित हातात आहे। मोदी खोटं बोलतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।